तर मित्रांनो, हा आहे वसंतगडाचा मुख्य दरवाजा आणि या दरवाजापर्यंत तुम्ही तळबीड मार्गे पण येऊ शकता, पण आपण दक्षिण बुरुजाकडून आलो होतो त्यामुळं हा दरवाजा आपण दुसऱ्या बाजूनेच बघितला आणि तुम्ही तळबीड मार्गे आला तर तुम्हाला चांगला पायऱ्याचा रस्ता असा सापडू शकतो बघा. वसंतगडाचा मुख्य दरवाजा आणि अशा पद्धतीने इथला निसर्ग आहे. दरवाजावर आपल्याला हनुमंताची मूर्ती पण बघायला मिळते, कोरीव काम केलंय बघा. तर मित्रांनो, ह्यो जो बुरुज तुम्हाला दिसतोय तो बुरुज उत्तर बुरुज म्हणून ओळखला जातो आणि हा मुख्य दरवाजापासून बघायला मिळतो. त्याचबरोबर तुम्ही जर पुढे गेला तर तुम्हाला अशा पद्धतीने एक गाणा बघायला मिळेल आणि हा गाणा जुन्या काळात तेल वगैरे काढण्यासाठी वापरला जायचा. त्याचबरोबर दळण किंवा पीठ बनवणे या बऱ्याच कामासाठी हा गाणा वापरला जायचा बघा आणि बैलांना हा गाणा ओढला जायचा. तर हा बऱ्याच ठिकाणी आपल्याला बघायला मिळतो असा गाणा आजही बऱ्याच ठिकाणी वापरला जातो बघा. तर इथनं बघून जर तुम्ही पुढे गेला तर तुम्ही मंदिराकडे जाताय आणि हे मंदिर जे आहे हे मंदिर काहीसं अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता. आणि हे मंदिर जे तुम्ही बघत आहे हे चंद्रसेन महाराजांचे मंदिर आहे आणि या मंदिराचा परिसर काहीसा असा असणार आहे बघा. अतिशय प्राचीन असं मंदिर आहे. चला इथलं आपण दर्शन करू आणि आत भेट घेऊ. श्री चंद्रसेन महाराजांचं दर्शन घेऊन झाल्यानंतर इथं काही वेळ थांबलो. पुजारी काकांबरोबर थोड्या गप्पा गोष्टी केल्या आणि इथला आणखी परिसर बघितला. इथं आपल्याला अशी मंदिरंही बघायला मिळतात. इंग्रजांनीही या वसंतगडावरचा शस्त्रसाठा काढून नेला. इथल्या बऱ्याचशा दुरुस्त्या थांबवल्या आणि वातावरणानुसार हवामानानुसार हा गड ढासळत गेला, कमकुवत होत गेला बघा. तर चला व्हिडिओ संपवण्याच्या आधी एक छोटंसं काम करून घेऊ. या मार्गाने आलेलो बघा आणि आपल्याला प्लॅन बी सापडला, तो म्हणजे हो इथनं उतरायचं आहे, असं जायचं आहे खाली आणि एवढा रस्ता वाचवायचे. तर अशा पद्धतीनं तुम्ही कधी कधी प्लॅन बी पण वापरू शकताय आणि तो तुमच्या ट्रेकिंगमध्ये पाहिजेच बघा. चला. गडावर असतानाच मला एका पार्सलसाठी फोन आला होता आणि हे पार्सल आपल्या बिझनेस संदर्भातलंच पार्सल होतं. तर ते VRL मार्फत आलं होतं. त्यानंतर बघा हे VRLचं ऑफिस आहे आणि VRLच्या ऑफिसमध्ये आपण हे छोटंसं पार्सल जे आहे ते घेतलं आणि व्हिडिओ थांबवला बघा. तर व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक शेअर करा आणि तोपर्यंत सगळ्यांना जय महाराष्ट्र.